नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज तसा मी ब्लॉग शूट करायचं ठरवलेलं. सकाळी सकाळी आत्याने देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले होते. पण आज सकाळी राधा थोडी दमवत होती, त्याच्यामुळे उठत बसत जेवढं काही व्हिडिओ शूट करता आला ना तेवढा मी शेअर करते तुमच्यासोबत आज. आणि आज काय वरईचा भात बनवला होता आणि शेंगदाण्याची उसळ बनवली होती. म्हणजे शेंगदाणे रात्री भिजायला घातली होती आणि त्याचीच उसळ मी बनवली होती. त्याच्यानंतर आयुष आणि स्पृहा बाळासोबत इथे खेळत बसलेली. आणि आज काही ऊन एकदा थोड्या वेळासाठी ऊन येते, थोड्या वेळासाठी पाऊस येते, त्यामुळं कपडे नुसते आत एकदा न्यायची, बाहेर एकदा घालायची असं चाललं आहे. मग आता ऊन पडलं होतं म्हणून आत्या ओली कपडे गॅलरीत घालत होत्या वाळायला. आणि इथं काय झालं माहिती आहे का, आत्याने कपडे वाळत घातले आणि एक 5-10 मिनटात परत पाऊस यायला चालू झाला, त्यामुळे परत कपडे जाऊन आणायला लागले आत. आणि म्हटलं गोडामध्ये ना आज मखाण्याची खीर बनवायची होती मला. आज गोड काय बनवायचं म्हणून मी म्हटलं मखाण्याची खीर बनवावी. शाबूची खीर थोडी जड असते पचायला, मग मला पण त्रास होईल म्हणून मखाण्याची खीर बनवली. शाबू पण बनवलेला सकाळी नाश्त्याला, पण मी काही खाल्ला नव्हता. वरईचा भात केलता मी माझ्यासाठी. एकादश आली ना लहानपणीची खूप आठवण येते. म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा एकादशी फक्त शाबू खायसाठी करायचो. आणि आमच्यासाठी ना तेव्हा एकादशीचा उपवास म्हणजे भरपूर काय काय खायला भेटायचं आणि त्याच्यासाठीच करायचं. परत मंदिरात जायचो आमच्या इथल्या विठ्ठलाच्या, तिथं आरती असायची, आरती करायचो. दिंडी निघायची गावातून, दिंडीला पण जायचो. खूप मजा यायची लहानपणी. पण मोठे झालं की ते हरवून जातं कुठंतरी. त्याची मला आठवण येत होती सकाळपासूनच. मखाण्याची आता खीर इथं मी बनवताना ना सगळ्यात आधी मखाने आणि ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेतले. त्याच्यानंतर गॅस बंद करून दूध ओतायचा, परत गॅस चालू केला तरी चालते, चांगलं शिजू द्यायचं बारीक गॅसवरती. आणि त्याच्यानंतर साखर आणि वेलची पूड ॲड करायची. खूप छान लागते, एकदा करून बघा नक्की. आणि पौष्टिक पण असते ही खीर. आणि आज सकाळी उठल्या पण आयुष म्हणत होता, मम्मा मी पण उपास करणार आहे, तू शाबू बनवणार आहे ना, त्याच्यामुळे त्याला उपास करायचा होता. पण त्याचा उपास असा आहे, खाऊन पिऊन सगळीकडे उपास असतो त्याचा. काल देवाचं दर्शन झाल्यामुळे त्याचं एक समाधान होतं की हां बाबा आपण देवाला जाऊन आले. आणि इथं तोपर्यंत आत्या राधाजवळ थांबल्या होत्या. आता टी व्ही बघत बघत आत्या राधाकडे पण लक्ष देत होत्या. राधाला सोबत बसायला कोण नसलं ना मग चिडती खूप. सोबत बसायला असलं की मग ती पण निवांत खेळत राहते. आणि इथं ना खीर आपली शिजत आल्यानंतर मी वेलची पूड टाकते त्याच्यामध्ये. कारण तो जो सुवास असतो ना वेलदोड्यांचा तो तसाच राहतो कायम. आणि शिजताना आधी जर टाकलं तर तो थोडा कमी होतो असं मला तरी वाटतं, म्हणून आम्ही शिजल्यानंतरच टाकतो. जसं मी म्हटलेलं की पाऊस 5 मिनटं यायचं, 5 मिनटं ऊन यायचं असं वातावरण झालं होतं, त्यामुळे इंद्रधनुष्य पण दिसत होता. आता इथं इंद्रधनुष्य तोच बघायसाठी मी बाहेर आले होते. आयुषला मला दाखवायचं होतं पण तो बाहेर खेळायला गेला होता मित्रांकडे. त्याच्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजले होते. चहा वगैरे घेतला ना, त्यानं म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ. बाहेर फिरलं ना थोडंसं रिलॅक्स वाटतं. म्हटलं भाजी पण घ्यायची होईल आणि थोडे पाय पण मोकळे होतील. पाऊस जरा बंद झाला होता, त्याच्यामुळे आम्ही दोघी गेलो भाजी आणायला. आता उद्या तरी भाजीची तयारी करावी लागेल. आणि उपवासाचं पण थोडं सामान आणायचं होतं, देवाला फुलं पण आणायची होती, म्हणून गेलो होतो आम्ही. केळी वगैरे भाजी घेतली. आणि आता इथला आपला बाहेरचा कॅमेरामन मात्र आयुष होता बरं का. नंतर मला म्हणते, बास मला तुमचा व्हिडिओ घेऊन माझा हात दुखायला लागला. मग आता इथं आल्यावर म्हटलं तुम्ही काढा बरं माझा व्हिडिओ, म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढत होती इथं. त्याच्यानंतर आता घरी आलो आणि आल्या ना 3:30ची वेळ झाली होती, त्यामुळे देवाला दिवा वगैरे लावला. देवाला दिवा हे लावला. त्याच्यानंतर मात्र आजचा मेनू तर मी तुम्हाला दाखवायचीच विसरली, कारण आज व्हिडिओ असाच झाला आहे. राधामध्ये रडत होती सारखी त्याच्यामुळं. आणि हे एवढं सगळं बनवलं होतं उपवासाला आणि थोडंफार बाहेरचं पण खाऊ आणलं होतं आम्ही. बाकी आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.